नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया घरच्या घरी रसगुल्ला. त्यासाठी इथे मी छेना घेतला आहे. हा घरच्या घरी बनवला आहे. सो दूध फाडून तो आपल्याला एका मस्लिन क्लॉथमध्ये काढून ठेवायचा आहे आणि त्याचा असा पनीरसारखं बनवायचं आहे. अशा प्रकारे हा छेना मी बनवला आहे. त्याला छान हलक्या हाताने असं मसळून घ्यायचं आहे आणि असं चिकनं होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला. त्याच्यामुळे नंतर याचे छोटे छोटे असे बॉल करून एकदम स्मूथली त्याचे बॉल्स बनवायचे आहेत विदाऊट क्रॅक. अशा प्रकारे बॉल आपल्याला सगळे बनवून घ्यायचे. तर इथे मी सगळे बनवून घेतलेत. इथे मी 10 बनवलेत टोटल रसगुल्ला. आता त्याची चाशणी बनवूया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी घेतलं आहे 2 छोटी वाटी साखर, त्यात 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. वरून टाकायचे आपल्याला वेलची पूड आणि ह्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची. तर ह्याला उकळी आली आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपले हे जे बॉल्स होते ते टाकणार आहोत. एक एक करून सगळे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आणि मग आता आपण ह्याला कवर करून घेणार आहोत. सो 15 ते 20 मिनटात अशा प्रकारे आपले हे रसगुल्ले छान असे टम्म फुगतात. हे बघा किती छान झालेत. आणि मग आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून छान थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपला रसगुल्ला रेडी आहे.